पाणी पळवणारा अदानींचा कोल्ड स्टोरेज प्रोजेक्ट 5 मे रोजी बंद पाडला जाणार असून हजारो शेतकऱ्यांसह भव्य मोर्चा या धरणावर काढण्यात येणार आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांनी तिथे येऊन आमच्याशी चर्चा करावी व यात बदल करावा, अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशारा धरणग्रस्तांचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांनी दिला आहे. कराड तालुक्यातील कोर्टे ते धरणग्रस्तांचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली लिफ्ट इरिगेशन योजनांचे पदाधिकारी शेतकऱ्यांची बैठक गुरुवारी सायंकाळी संपन्न झाली. 5 मे रोजी या प्रोजेक्ट विरोधात रणशिंग फुंकण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी अजितराव पाटील चिखलीकर, देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे यांनी ह्या प्रोजेक्टला विरोध दर्शवत शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवला जात असल्याचा आरोप केला आहे. एकूणच आजची जी बैठक झाली त्यामध्ये एकूण काय मुद्दे होते आणि एकूण बैठकीतून काय निर्णय घेण्यात आला? अदानी पंप स्टोरेज प्रोजेक्ट याला आम्ही सुरुवातीपासूनचा लोकांचा विरोध आहे. तो विरोध दोन प्रकारचा विरोध आहे. एक जो विरोध आहे तो या गावांच्यामध्ये हा प्रोजेक्ट होणार, म्हणजे ज्या गावांच्या जमिनी यामध्ये जाणार, ज्या गावामध्ये यांचे बाकीचे जे काही यंत्र आहे ते फिरणार किंवा त्यांची कॉलनी होणार, अशी कळंबे किंवा डकोळवाडीसारखी गावं आहेत, यांना बाधित व्हावं लागणार. त्यांचा प्रश्न आहे यामधून तयार झालेला आहे. दुसरा प्रश्न जो तयार झालेला आहे की हे धरण तयार होणं आणि त्यात पाणी साठणं हे ज्यांच्या विस्थापनामुळे झालं, त्या धरणग्रस्तांना सुद्धा लाभक्षेत्रात पुनर्वसित केलेलं आहे. ज्यांच्यामुळं पाणी तयार झालं त्यांच्या शेतीला अजूनही पाणी मिळालेलं नाही, म्हणजे त्यांना मिळण्याच्या पूर्वीच हे पाणी पळवलं जाणार आहे. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा असा आहे की ज्यांच्यासाठी धरण बांधलं, तो कराड तालुका असेल, पाटण तालुका असेल, तो खटाव असेल, मान असेल, काही प्रमाणात कोरेगाव तालुक्यातला काही भाग असेल, हे जे सगळे भाग आहेत त्या भागाला पाणी देण्यासाठी, बारमाही पाणी देण्यासाठी हे धरण बांधलं. आणि मग हे धरण बांधत असताना त्याचं पाणी काही गृहीत धरलं की इतकं पाणी यांना सगळ्यांना लागलं पाहिजे, इतका बाबा ऊस, इतकी द्राक्ष, इतकं काहीतरी सोयाबीन, इतकं भुईमूग, असं वेगळी पिकं किती तयार होतील. आणखीन ह्या लोकांना मुंबईला मोहनी करायला जावं लागू नये, इथल्या इथं समृद्ध समाज तयार होईल, या दृष्टीनं हे धरण बांधलं. सगळी धरणं बांधली तशी हे धरण बांधलं. आज जी बैठक झाली त्यामध्ये एकूण काय निर्णय घेण्यात आला? आज जी बैठक झाली आत्ता त्यामध्ये एकूण काय निर्णय घेण्यात? तर हे धरण बांधलेलं असताना त्याचा संपूर्ण हेतूला मारक अशा पद्धतीनं पाणी पळवणारं हा प्रोजेक्ट आहे. आणि या प्रोजेक्टमुळे आजची बैठक यासाठी होती की या प्रोजेक्टमुळे ज्यांच्या जमिनी बागायतीच्या जिराईत होण्याचे धोका निर्माण झालेला आहे, ज्यांच्या पिण्याच्या पाण्याची योजना बंद होण्याचा धोका निर्माण झालेला आहे, ती मंडळी आज सगळी जमली होती. या संपूर्ण दारडीकाडची आणि त्याच्या पुढच्या काही गावांची, मसूरपर्यंतच्या त्याच्या पलीकडच्या. आणि आमच्या लक्षात असं आलं की पिण्याच्या पाण्यासाठी अभ्यासातून आमच्या लक्षात आलं आणि शेतीच्या पाण्यासाठी नंतर लिफ्ट ज्या केलेल्या आहेत, म्हणजे एकतर सरकारच्या पाईपलाईनमधनं पाणी जाणारं पाणी किंवा पाटातून जाणारं पाणी आणि लिफ्ट करून ज्यांना पाणी स्वतःच्या शेतीला घेतलेलं आहे, लिफ्ट इरिगेशन योजना करून, यांचं जे सगळं पाणी आहे हे पाणी हे खलास होणार आहे. यांना पाणी शिल्लक राहत नाही, असा निष्कर्ष यामधून आल्यामुळं आजपर्यंतच्यापेक्षा जास्त गंभीर, आजपर्यंत सुद्धा लढत होते, आम्ही सुद्धा मेळावे घेतले होते, परंतु आताची नवीन माहिती जी समोर आलेली आहे ती जास्त गंभीर आहे. याचा अर्थ प्यायला पाणी मिळणार नाही, लिफ्ट इरिगेशन योजनांना पाणी मिळणार नाही आणि बाकीचं उरलेल्या शेताला पाटाचं पण मिळणार नाही. अशा पद्धतीनं एक इमर्जन्सी परिस्थिती त्याला म्हणतो आपण, तातडीची गंभीर परिस्थिती. त्यामुळं सगळ्या लिफ्ट इरिगेशन
योजनांचे जे प्रमुख मंडळी आहेत त्यांच्या ज्या वाड्या आहेत निवडून आलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांची ही बैठक होती की ज्या योगे आम्ही नष्ट होणार नाही, आमचं हे धरण आहे आणि आमच्या धरणातून आमचा विकास आम्ही केलेला आहे, त्यासाठी धरण होतं आणि आमच्या इथं वाळवंट करून घेणार नाही आम्ही, म्हणून ही माणसं जमलेली होती. आणि मग याने असं ठरवलेलं आहे की आम्ही जे धरणातून उठवून आमच्या बाजूला बसवलेली माणसं ती आणि वरची डोंगरावरची माणसं या सगळ्यांची एकजूट करून आम्ही आता त्या धरणावर जाणार आणि कलेक्टरने आणि कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी जाग्यावर तिथं आलं पाहिजे आणि आमच्याशी चर्चा केली पाहिजे आणि आम्हाला सांगितलं पाहिजे की हे बदलणार आहे की नाही, आणि बदलणार नसाल तर आम्ही हे होऊ देणार नाही. या पद्धतीचा एक शिंडी तुटोक ना किंवा पारंबी अशा पद्धतीचा संघर्ष करण्याचा निर्णय झालेला आहे. आणि 5 मेला हे याची शिंग फुंकलं जाणार आहे. 5 मेला याची सुरुवात होणार आहे आणि ती त्या ठिकाणी धरणाजवळच होणार आहे. काम बंद पाडलं जाणार आहे. या पद्धतीने आजचा निर्णय झाला.